जय खानदेश सगळासले, कसा आहे तस सगळा? मजा माहीतच ना? मजा मारा राहा आणि मना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर माझा व्हिडिओकडे. आजचा व्हिडिओ असा होता की आजकाल ना बाया काय करतीस भाई, तिवनी तीन करताय, तीन जोड बटणी, एक एक दोन दोन कलाक बट्टीस, मोबाईलली बट्टीस आणि काहू माय तिने ते असंच करू, काहू माय तिने ते असंच करू, तिने का तुम्ही विषय अशी बोलली बरं का, तिने का तुला असं मन राहीन ती. आणि मग आपल्या बाया कशा खांदेस त्या, असं का ती मला अशी बोल राहीन ती का, दकसत मी तिला आते कशी काय बोलस ते हाय असं. मग ती बाई गई कान भरीस नाही हाय बिचारी, तीन तिला विचारच कर आणि माय अशी काबं बोलली माले, मी तिनं काही कर बी नाही, हिनं नाव बी लिहिलं नाही, हाय काबं माले अशी कर राहिनी, हाय काबं माले अशी बोल राहिनी. मग तीन लोकांना तेच 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 फिरायनं आणि गई मग ती तीन संग झगडा कराले, का हो तुम्हाला अशी का बोलणी, का हो तुम्हाला अशी का बोलणी, मी तुम काय कर का, मी तुम नाव लिहिलं का, मी तुला काय बोललो का, मग ती मला अशी का म्हण राहीन ती आमकण ढमकण पलानं इकडनं तिकडनं. पण मला काय म्हणणं आहे, कोणाला सांगावर चालो नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्या डोळ्यासवर दखतच नाही, कानेवरी ऐकतच नाही, तर लगून कोणी तुमले काही बी सांगी जाओ तर तुम्ही तेसना बोलावर ऐकावर ध्यान देऊ नाही. ज्या दिन आपण आपल्या डोळ्याकडे दखो त्या दिन आपला, आणि ज्या दिन आपला कानेवरी ऐको त्या दिन आपण तेसले बोलो, त्याशिवाय बोलो नाही. कसाले रिकामं दोन जण असमा तिसरा माणूस इसन बोली जाई आणि त्यांना ऐकीसनी आपण आपला चांगला रिलेशन खराब कराना, हाय कोणी सांग. ह्या आपला खानदेशना लोके असंच राहतस, कोणी जरासं काही तीन विषय काही सांग काही बोलणं की लगेच त्या भांडण करायला जातीस ना, झगडं करायला जातीस आणि झगडं वय ना का मग रडत बट्टीस घरमा, त्याला काही अर्थ नाही. हाय अशीच बोलली माय, ती तशीच बोलली माय, येणं त्यानं ऐकीसनी आपला दोन जणस मा झगडा होई, त्यांपेक्षा आपण आपला कानेवरी ऐको डोळ्यावरी दखो आणि मग समोरला व्यक्तीला बोलो. काय लेवाला त्यांनी सांगे बिनकामनं तिसरा माणूस ना ऐकीस ती दुसरी सांगे झगडं करायला जाओ. पण आपला लोकांना पटच नाही ना, थोडंसं का काही सांगे ना त्या चढाई चढाई आणि तिसरा माणूसला कसं रास, दोन जण चांगलं चाल राहणं ना तेवढं मीठनाकडे आदरून टाकतील, त्याच्यावर दखावत नाही, ते दखावतच नाही त्याच्यावर. त्या इसनी काही ना काही तिना विषयी 4-5 गोष्टी भरी 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 तेल मीठ तिखट बट लाई सांगतील आणि हाई बाई डोकामा तोच विचार करी तीन संग झगडा करायला जाईल. असं करो नाही, आपले बी बुद्धीशी आपण शिकेलेतच लिकेलेतच ना, मग काय लावायला इथलं कोणी कोण ऐकीसनी तीन संगे झगडं करायला जाऊ बरं. आपली बुद्धी नाही का आपले, आपण काय खातस, अन्नच खातस ना. आपल्या लोकांनी म्हण आहे तू अन्न शेडी गुकास का बरं, हां नाही ना, आपण अन्नच खातस ना. मग आपले समजायला पाहिजे की कोणासंगे कसं वागू, कोणता माणूस कसा आहे काय आहे. हां येणं त्यानं ऐकिलो आणि बस चालणार, ऐकली तर की झगडं करानं, असं नाही करो. मला एकच सांगणं आहे की आपला डोळा आणि कान कायम उघडा ठेवत, बाहेरला माणूस ही सण आपले त्यांनाविषयी काही सांगी जाई लगेच ऐको नाही. आपला मननुसार चालो, आपलं आयुष्य आहे, आपले कोणासंगे कसं राहणं आहे कसं वागणं आहे हाही आपण डिसाईड करू. लोकस्वर कसाले सोडो, तो सांगीन मग तर तुम्ही त्यांच्यासंगे झगडं कशात ना तर तुम्ही त्यांच्या संगे बोलसात, असं करू नाही. इन घरमा असं चाल राहणं तीन घरमा तसंच चाल राहणं आई चुकी नाही. आपण आपलं मतनुसार चालू, लोकसना ऐको नाही तिथला पुरता तेसना ऐको बस. तीन तोंडवर हा हा बहीण नाही नाही बहीण, येवो बहीण जाय वो बहीण करो आणि मग आपलं जसं आहे तसं चालू देऊ. बरोबर आहे का नाही? तुमले पट राहा ना का मन सांगेल जर तुमले पटत होई तर नक्की मना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि जय खानदेश. भेटूत पुढल्या व्हिडिओमा.